नमस्कार मंडळी, मी डॉक्टर सौरभ जोशी, ॲस्ट्रॉलॉजर, वास्तू कन्सल्टंट, लाईफ कोच आणि IPHM ॲक्रेडिटेड काउन्सिलर. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे ऑकल्ट सायन्स म्हणजेच गूढशास्त्र. तर गूढशास्त्र हे म्हटलं की बऱ्याच जणांना असं वाटतं की काहीतरी एक मनामध्ये अचानक एक भीती निर्माण होते मित्रांनो. कारण की आपल्याला माहिती नसतं आणि गूढ हा शब्दच असा आहे की जे भौतिकतेच्या पलीकडचं असतं, त्याला आपण गूढ म्हणतो. तर त्या दृष्टीनंच गूढशास्त्र, ऑकल्ट सायन्स याच्यामध्ये वेगवेगळे विषय येतात मित्रांनो, की जे आपल्या उघड्या डोळ्यांना दिसतं त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं असतं किंवा त्याच्या पलीकडचं जग असतं. सो याच्यामध्ये वेगवेगळ्या मॉडॅलिटीज आहेत. आपण असं म्हणू शकतो की ऑकल्ट सायन्समध्ये अराउंड ऑल ओव्हर द वर्ल्ड 2500+ डिफरंट मॉडॅलिटीज आहेत. तर ह्याच्यामध्ये डिफरंट ज्या मॉडॅलिटीज आहेत त्या म्हणजे ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, अंकशास्त्र, टॅरो कार्ड रीडिंग, ठीक आहे. आणि अजून अशा भरपूर मॉडॅलिटीज आहेत की ज्या याच्या अंडर येतात. मी तुम्हाला काही गोष्टींची नावं सांगितली फक्त. तर आज हा विषय घ्यायचं कारणच हे आहे मित्रांनो, की ऑकल्ट सायन्सबद्दल बऱ्याच लोकांना ऐकूनच खूप लांबनं जाणारी लोकं आहेत त्याच्या. सो असं नाही आहे मित्रांनो. सो मला मूळ सांगायची हीच गोष्ट आहे ना, जेव्हा तुम्ही 100% एखाद्या गोष्टीचं ज्ञान मिळवाल ना किंवा ह्याच्याबद्दल जाणून घ्याल ना, तेव्हा तुमची भीती कमी होईल. याच्या मागचं एक लॉजिक सांगतो मित्रांनो. ते म्हणजे जर तुम्हाला प्रकाशाची मजा घ्यायची असेल तरच तुम्ही जर तुम्हाला अंधार समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला आधी प्रकाश समजून घ्यायला लागेल. जर तुम्हाला सुख समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला आधी दुःख समजून घ्यायला लागेल. जर तुम्हाला चांगलं काय आहे हे समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला वाईट काय आहे हे माहिती हवं. सो ह्या गोष्टी एकमेकांना पूरक असतात मित्रांनो. त्याच दृष्टीने जर तुम्हाला आपल्याला समोर काय आहे, आपल्याला जे उघड्या डोळ्यांनी दिसतंय ते जग जर 100% समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला तुमच्या जे डोळ्यांनी दिसत नाहीये ते जगही तेवढंच माहिती हवं मित्रांनो. थोडक्यात तुम्ही असं म्हणू शकता की जे आपण फॉर एक्झाम्पल जसं आपल्याला आपलं शरीर आपल्याला दिसतंय मित्रांनो, पण मन आपल्याला माहिती नाहीये, ठीक आहे. की मन कसं असतं, काय असतं याचा आपण वेगवेगळ्या प्रकारे अभ्यास करू शकतो. पण जर तुम्हाला शरीर 100% छानपैकी त्याचा उपयोग करून घ्यायचा असेल तर तुम्हाला मनही तेवढं छानपैकी माहिती पाहिजे. या गोष्टी अशा पूरक आहेत मित्रांनो. सो त्याच अनुषंगाने मी म्हणतोय की जर तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींचं ज्ञान हवं असेल, वेगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर तुम्हाला ऑकल्ट सायन्सचं पण ज्ञान असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच दृष्टीने ऑकल्ट सायन्समध्ये वेगवेगळ्या मॉडॅलिटीज येतात, वेगवेगळे विषय येतात आणि ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाची सांगायची गोष्ट म्हणजे हे जे शास्त्र आहे हे पूर्ण अनुभवांवर आधारित आहे मित्रांनो. इथं लॉजिक काम नाही करत. इथं 1+1=2 नसतं. तर हे सायन्स असं डेव्हलप झालेलं आहे की एखादी विद्येची सुरुवात अशी झाली आहे याच्यामधल्या की व्यक्तींना आलेले अनुभव त्यांच्या समग्र आयुष्यात ते अनुभव गाठीशी धरून वेगवेगळी शास्त्र तयार झालेली आहेत, त्यांच्या शाखा निर्माण झालेल्या आहेत मित्रांनो. त्याच दृष्टीने मला सांगावंसं वाटेल की हे कंटिन्युअस मध्ये असणारं शास्त्र आहे. आणि त्याच्याहीपेक्षा पुढची गोष्ट की इथं ज्याचा श्रद्धा आणि विश्वास जेवढा स्ट्रॉंग तेवढं त्याला निश्चित त्या पद्धतीचं त्या लेव्हलचं फळ मिळतं मित्रांनो. म्हणून मला हेच सांगायचं आहे, तुम्ही जेव्हा कुठल्याही ऑकल्ट सायन्सचा यूज करून तुमच्या आयुष्यात प्रगती घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहात तर डेफिनेटली तुम्ही पहिल्यांदा याच्यावर 100% विश्वास ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, एखाद्या योग्य व्यक्तीकडूनच, तज्ज्ञ व्यक्तीकडूनच सल्ला घ्या. आणि नोटेड करून ठेवा ही गोष्ट की जी व्यक्ती तुम्हाला घाबरवेल या फील्डमध्ये ती निश्चित या फील्डची व्यक्ती नाही आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. त्यामुळं जर तुम्हाला असं कोणी घाबरवत असेल तर निश्चित तिथून निघून जा, तिथे थांबू नका. जी व्यक्ती तुम्हाला कॉन्फिडन्स देईल, जी तुमच्यात एक जगण्याचं नवीन बळ निर्माण करेल ना, तीच व्यक्ती योग्य असेल असं समजा, असं मला वाटतं. म्हणून ऑकल्ट सायन्सबद्दल घाबरायची अजिबात गरज नाही आहे. नीट विचार करून, नीट शांत बसून, समरस होऊन त्याचा अभ्यास करा. काय असतं हे समजून घ्या आणि त्याच्याप्रमाणे योग्य व्यक्तीचा गायडन्स घेऊन आपल्या आयुष्यामध्ये प्रगती करा. सो तुम्हाला एकूणच आजचं हे ऑकल्ट सायन्सवरचं रील आवडलं असेल तर प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. तुमचाच सौरभ. जय हिंद.